अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्त्वज्ञानार्थ दर्शनम. पूजनीय दादाजींचं आज प्रवचन ऐकलं. त्याच्यामध्ये पूजनीय दादाजींनी सांगितलं की अध्यात्मज्ञान माणसाला जर झालं तर त्याचं बघण्याचा दृष्टिकोन, आउटलुक बदलून जातो. ज्याप्रमाणे भरलं वांग बनवतो त्याच्यात आपण मसाला भरतो, त्याप्रमाणे भगवंतानी आपल्या शरीरामध्ये मसाला भरलेला आहे. मसाला म्हणजे काय तर 16 कला आणि 64 विद्या, आणि यानी मनुष्य बनलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय भरलं भगवंतांनी तर संज्ञानम. संज्ञानम म्हणजे काय तर चैतन्य, पॉझिटिव्हिटी, अवलोकन, सामर्थ्य, बघण्याचा परिणाम. उदाहरणार्थ बैल असतो आणि बैलाची शर्यत लावतात, तर बैलाला आरी टोचली तर तो खूप जोरात पळतो. पण जर बघण्याचा आउटलुक बदलला तर मनुष्य काय म्हणतो, मी हारला तरी चालेल पण मी माझ्या बैलाला आरी टोचणार नाही. तर हेच अध्यात्म आपल्याला हेच शिकवतं. उदाहरणार्थ डॉक्टर असतो आणि डॉक्टरची पत्नी आजारी असते, आणि जेव्हा पत्नी म्हणजे इतर पेशंट बघतो तो त्याला तेव्हा विशेष काही नाही वाटत, पण जेव्हा त्याची पत्नी आजारी असते तेव्हा त्याला त्याची भावना वेगळी असते. आणि अध्यात्म म्हणजे काय तर भावना, भावपूर्ण बघणे, वस्तुनिष्ठ. उदाहरणार्थ सकाळी भगवंताजवळ बसलो तर सकाळच्या प्रार्थनेत आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्य म्हणतो. पण दिवसभराचे टक्के टोमणे खाऊन मनुष्य संध्याकाळी भगवंताजवळ 8:30च्या प्रार्थनेला बसतो, तेव्हा तो म्हणतो, भगवंता नाही, तूच मोठा आहे, तूच पूर्ण आहे, मी अपूर्णच आहे. आणि म्हणून अविनयम अपनय विष्णू अशी प्रार्थना म्हणतो.